आज आहे आषाढी एकादशी आणि आषाढी एकादशीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। इथे माझी देवपूजा करून झाली होती आणि आता मी बनवत होते तुळशी आणि मंजुळा यांची माळा। विठ्ठल रुक्मिणीच्या पूजेसाठी ही माळा बनवत होते मी। तर हा मुलांचा स्टडी टेबल घेतला आणि त्यावरती छान असं कापड अंथरून फुलांचं डेकोरेशन केलं। त्यानंतर विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती ठेवली आणि फुलांची माळा आणि तुळशीची माळा अर्पण केली आणि यामुळे विठ्ठल रुक्मिणीचं रूप एकदम उठून दिसत होतं। विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीपुढे मी ठेवले होते छोटासा टाळ, तबला, मृदुंग, वीणा आणि पेटी। त्यासोबत साईडला छोट्याशा समाया ठेवल्या होत्या लाइटिंगच्या। तर असं सगळं हे छान असं भक्तिमय वातावरण झालं होतं। ही सगळी पूजा करून झाल्यानंतर लगेचच मी फराळीचं बनवायला सुरुवात केली। देवपूजा करण्याच्या अगोदरच एक वेळेस फराळीचं करून झालं होतं। साबुदाणा खिचडी केली होती कारण रागिणीला जायचं होतं क्लासला आणि तिच्यापुरतीच फक्त खिचडी बनवली होती। आळंदीला जायची इच्छा होती पण त्यांनाही सुट्टी नव्हती आणि रागिणीलाही नव्हती। मग काय घरीच देवापुढे दर्शन घेतलं। फराळीचं पण बनवून तयार होतं आणि अगोदर देवाला नैवेद्य ठेवला आणि त्यानंतर आम्ही फराळ केली। तर असा केला आषाढी एकादशीचा दिवस आम्ही साजरा। चला भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये, तोपर्यंत बाय।